नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नंदुरबार नगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्षा सौ रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। नामनिर्देशन दाखल करण्याच्या 6व्या दिवशी त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांच्याकडे अर्ज सादर केला। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पार्पण करून अभिवादन केले। अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अल्प चर्चा केली। अर्ज दाखल करताना शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील, नगरसेवक रवींद्र पवार, जागृती सोनार, ज्योती पाटील, सोनिया राजपूत, आशा बालानी, सुरेखा मराठे, शीतल वसावे, हर्षदा चौधरी, प्राचार्य नूतन वर्षा वडवी, प्राचार्य नंदा वसावे, शत्रुघ्न बालानी, अतुल पाटील, साहिन परवेज खान, किरण चौधरी आदी पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते। सौ रघुवंशी यांनी 2002 मध्ये प्रथमच नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविली आणि त्यानंतर सलग 4 टर्म मध्ये विजय मिळवत त्यांनी नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले। त्यामुळे त्या जिल्ह्यातील पहिला महिला नगराध्यक्ष म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या कार्यकाळात पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात अनेक विकास कामे राबविण्यात आली। शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येतो। यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल सौ रघुवंशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली। गेल्या 20 वर्षात आपण केलेल्या कामांवर लोकांचा विश्वास आहे। यंदाही नंदुरबारकर नागरिक माझ्यावर विश्वास दाखवतील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला असून पुढील काही दिवसात आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे।